मंडळी, आम्ही कर्माझरी या जंगलात आलेलो आहे आणि लवकरच आतमध्ये एंट्री घेणार आहे. तिकडे तिकीट काढतात आहे बाबा आणि वीरेंद्र. आणि इथे लिहिलेलं आहे इंदिरा प्रियदर्शनी पेंच राष्ट्रीय उद्यान. आणि लवकरच आतमध्ये एंट्री होणार आहे कर्माझरी. अशा प्रकारे कर्माझरीची ट्रिप सुरू झालेली आहे आणि आम्ही जिप्सी मध्ये बसलेलो आहोत आणि समोर ड्रायव्हर, मागे बाबा, आई, पर्णा केळकर. ओ भाजी जरा मागे बघा. भाजी ना, बस 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 बस. आणि इकडे वीरेंद्र कुमार, पार्थ कुमार आणि अनुप केळकर. कर्माझरीची पहिली ट्रिप. ती पिशवी आम्हाला देऊन देते. गाडी चाललेली आहे आणि जंगल पार वाळून गेलेलं आहे, तरी थोडं थोडं हिरवं दिसत आहे. तसंच काही दिसण्यात येईल, तुम्हाला दाखवण्यात येईल. आतमध्ये प्रवेश होतोय कर्माझरी. जय बजरंगबली. हे आणि हरिण आहे इकडे. एक सेकंड थांब. 2-3 हाँ हे आमचे गाईड. क्या दिख रहा है क्या कुछ? प्या नाही करायचं, बघायचं पाण्याचे थोडे शिंतोडे दिसतात आहे. हा बघा बाबा, इथे अरे 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 थोड़ा समोर का समोर. आणि आज सांबार उभा आहे आणि तो मागे झाला एकदम. तो मोर बा कुठे? तो समोर तो बा दिसला. नाही बे, सांबारला घेऊ दे पहिले. कुठे गेला बे सांबार? गेला. काय कॉल आहे? डियर का रेटिंग कॉल सर. रेटिंग कॉल जो अलार्म कॉल होता है डिफरेंट टाइप का होता है सर. जैसे टाइगर है लपड़ जम्मू करता है और जो कॉल होता है उसको अलार्म कॉल बोलते हैं. ये नहीं है. खूप छान आहे. पाण्यातून निघालेली झाड. मोर कुठे गेला रे? तो वर बसला. वर येत नाही. काय बाहेर शिंग होतं का? सॉलिड होता तो एकदम. अरे हे बघ ना, वही अभिजित अनुप इथे आहे ना सांबर. आला का बाहेर? कुठे? हे मोर. खूप हे करत आहे. तो मोर खाली उतरला आता. मोर बसला. हा मोर दिसतोय तो. खूप हरणांचा कळप पाहिजे. पानी है ना, पाणी असतं. सांबर सांबर का बच्चा सर पानी में है. पानी जहाँ एंडिंग है पानी का नाले में वो बैठा हुआ है. अच्छा, उधर पर जाओ. कुठे? वो एक पक्षी है उसके बाद. देखिए सर थोड़ा आगे ले. हा तो तो त्याच्यात काही दिसत नाही. तो उडला. तो उठला. सांबारचा बच्चा. पाणी उडवलं त्यांनी स्वतःच्या. चलो आणि इकडे मोर होता, तो गेला. पुढे भेटेल. हा इकडे आहे ना मोर याच्यावर. उद्या सकाळी खूप दिसतो. तो घेतला का? ह्यामध्ये दिसला का तुला? हाँ तो बघ रे त्या गोट्यावर. बस लोक बघ यहीं पे. थोडा आगे थोड़ा नाही दिख रहा. और सामने. अरे इकडे किती हरण आहे पाहणं. अरे हा उडत आला एक. मोर तर खूपच. तो उडला. अरे गेला तो उडत. अरे पहिल्यांदा हो ना, उडताना पहिल्यांदा. हा इथे. हा तिसरा पण किती.
आंब्याच्या झाडापर्यंत उडू शकतात ते मोर. कदाचित पाऊस आला तर फुलवतील छान. बायसन दिखेगी ना आज. वो पक्षी का मामा तू इकडे राह मध्ये मध्ये राह. कुठे? हो ब्युटिफुल. व्हाईट थ्रोटेड एवढा नाही येणार, फोकस नाही एवढा आपला. विषय होता पण तो दिसू नाही शकला. बारीक असल्यामुळे. आता पुढची फेरी. हा जो प्रकार दिसतोय याला म्हणतात घोस्ट ट्री. हा वर्षातून 3दा रंग बदलतो. हाँ हाँ नाखूनों की निशानी है, टाइगर की ट्रेट रही है मार्किंग. हाँ. तो क्या उसने बनाया? हाँ मेल टाइगर होता है सर, उसका एक निश्चित एरिया होता है जिसको मार्क करके रखते हैं. हाँ. इस प्रकार से स्क्रेच मार्किंग, स्प्रे मार्किंग, टॉयलेट मार्किंग. अच्छा ऐसे सगळे. अच्छा अच्छा. एक एरिया में एक ही टाइगर होता है, मेल टाइगर. फीमेल सफेद होता है. यहाँ पे घोस्ट ट्री बहुत है ना. ज़्यादातर पत्थरों पे होते हैं सर, क्योंकि इनको पानी बहुत कम चाहिए. हाँ हाँ. ये बहुत कम चाहिए. घोस्ट ट्री. कम्युनिटी काय ते घोस्ट ट्री. आणि दगडामधून निघतं, त्याला पाणी कमी लागतं असं सांगण्यात आलंय. चला चला घोस्ट ट्री. थोडा सुंदर हरिण दिसत आहे. थोडा थोडा मस्त आहे एकदम. आणि शिंग पहा त्याचे मोठे. अजून एक हरिण दिसत आहे, मोठा शिंगवाला. ब्लैक ब्लैक दिख रहा है, मिल गया है. जहाँ सबसे ज़्यादा है वहाँ पे जो ब्लैक ब्लैक दिख रहा है मिल गया. ते हाँ 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 दिखा दिखा. कुठे रे बा? ते बा. एक ये है और एक इसका वो रेड है. नील गाय जी बहुत दूर है. तो ते थोड़ा हरा सा. अपना पानी बंदा रहो, इतना ओपन एरिया है. हाँ पानी. कळप. पाणी दिसतं. बंदर. हे बायसन कुठे गेला? बहुत ही दूर है, बराबर क्लियर नहीं दिखते. हा आहे बा. काही कळत नाही त्याचं. पाय दिसतो तिथे ते 2-4 आहेत बाबा. पण ते खूप दूर खूप आहे. लांब आहे. 2-4. मला तर एकच दिसतोय. मला तर एकच. हा इथे काळा हा इथे आहे. ते काळा दिसून त्या झाडाच्या मध्ये असं बा. ते माझ्या बोटाच्या दिसत. पेड़ भी पूरे काले हो हा गए जो उभा आहे ना त्याच्या और आगे लो इधर का अच्छा दिखेगा. इधर डाउन में चल जाएंगे मैडम. अच्छा अच्छा इकडे. हे पहा इथे बरोबर हलतो. हे इथून दिसतोय. हा हलून पण खूपच लांब आहे. हा इकडे पण आहे हा इकडे ते बघ सेफ्टी वाला तो आहे. 2 आहेत तिथे. दिसलं? तिकडे नाही जात आहेत. पाहू ना आपण जातो. उधर में रोड नहीं है. रोड नाही आहे. हो मी आता बहुतेक कदाचित ते चरत असा रोड क्रॉस केला असेल त्यांनी. हो सकता है सर आगे और भी होंगे रोड. चलो. हा आता याच्यात दिसतो. समोर की थोडं.
थोड़ी और पीछे लो. दिसतोय तो बायसो. अरे झालं ना. थोड़ा आगे लो. तो फोटो का तो तुझ्या खूप दूर आहे. हा ते तर आहे. राहू दे. तुमच्या झुमनी नाही आता का तो? नाही दूर आहे. हा? ते घुबड बसलाय. स्ट्रीट मार्केटिंग में गियर की कुछ प्रॉब्लम होती है सर, उसे रबिंग करते हैं तो देखिए सिम साफ हो घुबड आला का? चांगला आला? दिसलं काय? बघायचं आहे का तुम्हाला? हे बघा. हे बघा याच्यात याच्यात दिसतंय का तुम्हाला? मला दिसलं नाही यार. खाजीमध्ये तो बस. में लगभग 15 वैरायटी के सर, इसमें सबसे बड़ा राउंड पीस है। अच्छा, ये होता बॉल राउंड। टाइगर का फेवरेट फूड होता है सर, सबसे ज़्यादा ऐसाच पण नहीं टाइगर फेवरेट फूड वाइल्ड बोर जी, लेकिन इसको मारना होता इजी नहीं होता सर, क्योंकि ये बहुत पावरफुल होता है। तुम्ही टाइगर मारता है? ते एक दिसत आहे ते वाईल्ड बोर आणि पूर्ण झुंड बसलाय. दुर्बीण आपल्या बॅग मध्ये राहिली. हा दिसतोय तो बायसन आणि लवकरच त्याच्या जवळ जाणार आहे आम्ही. तो दिसतोय तो हरणांचा झुडूप. खूप सारी हरणं. मस्त आहे. जवळून घेऊ ना गाव आहे पूर्ण. कष्ट छान. येईल दूर आहेत आता. आप बुलाएंगे? कुठे चालला तू? का कुठे चालला तू? कॅम्प मध्ये. कुठे असं कॅम्प? नाही लोक सगळं मोबाईल वगैरे इथे रेंज तर यायला पाहिजे. बायसन हा मस्त येतोय. गाडी बंद पडल्यामुळे बरेच प्राणी जवळपास दिसतात आणि 3 बायसन्स पुढे गेलो. जसं जरा झाडामागे गेला तो खाली बाहेर काढून मी कधी चालत टाकतो. दिसतोय तो सांबार. अजून एक आहे तो दिसत नाही. हा दुसरा नको मला नको. प्लास्टिक ते 3 खाली गेले होते ना. झाडाच्या मागे लपलेला झाडाची आडवी पण येतोय. हा खरा पाहायला मिळाला. तिकडचे नाही दाखवत नव्हता. हात आला.
आणि मच्छर घुमतात. दुसरा आला, तिसरा आला, तिघही आले. तिघांनी पाणी प्यायला इकडे आला. ते कळपात जाऊन मिक्स होतील. तिन्ही राहिले आलेले आहे. मागून अजून त्याचे 2 मित्र येतात. पुढे गेले. चोंबास अबे जिप्सी वालो रुको ना ते पाहिले ना बे बंदऱ्यांना म्हणा. नाही येऊ दे त्यांना. येऊ दे म्हणजे ते तिथेच थांबतील. ते रस्ता क्रॉस नाही करू देणार ना यांना. ते इथेच थांबतील. जाऊ दे मला आता कुठे इथे थांबू दे. दिसतात ते बायसान्स. तिकडे फॉरेनर बसले अशी बायसन कधीच काय करायचं का पाहिलं होतं अजून याच्यापेक्षा जाऊन पाहिलं. गाडीला खेटून उभे आहे असे पाहिलं. जाऊन पाहिलं खरंच कानाला हो. आवाज नका करू. हिम्मत केली चालले तिघ जण. रान हेले किती सतर्क असतात ना पण. क्या अभी जब गाड़ी आएंगे तभी आएगा क्या? जी नहीं अभी तीसरी जिप्सी बना ली. बायसन मस्त पैसे मागच्या आम्हाला एक बायसन नव्हता दिसला. एक बायसन नव्हता असे दिसत नाही की बायसन नव्हता. अशा प्रकारे 1 2 3 6 4 5 6 7 आहे. त्याच्या मागे 1 2 3 4 5 6 7 अशा बायसांचं दर्शन झालेलं आहे. आता फक्त शेपट्या दाखवतात. दिसला तो मोर. भरपूर मोर आहेत. त्यापैकी एक सकाळची दुसरी फेरी सुरू झाली. त्याच्यापैकी हा पहिला पक्षी दिसला आणि त्याच्या शेपूट डबल. ये तो ये है ना ड्रांगो. हाँ ये ड्रांगो है. ड्रांगो ना ड्रॉंगो नाव आहे. शेपटी 2 शेपट्या आणि ओरडतोय. तुम्ही फ्लायकॅचर पॅराडाइस पाहिला नाही? सुपर पक्षी आहे तो. मोरा एवढी नाही. आता दिसते ते नील काय जरा लांब.
काल दिसली नव्हती, ती आज दिसली. आता म्हणता का वाघ नाही दिसली म्हणून. नीलगाय नाही दिसत तर दिसते म्हटलं आता असं पण वाघ नाही दिसत. आणि आता हत्तीवर आम्ही चढणार आहे. हा दिसतोय. हे किती जण बसवले यांनी? 4 जण. मजा येणार. पुढच्या फेरीत फॉरेनर बरोबर आपल्याला जावं लागेल. फॉरेनर उरला कुठे? 2 उरले ना? नाही. ते गाईड आहे. टिडिंग. चालले फॉरेनर हत्तीवर बसून. थँक्यू. आपल्या आणि लगेच वापस आल्यावर आम्ही पण बसणार आहे त्याच्यात. आणि हत्ती आलेला आहे. और गाड़ी ठीक है वहाँ पे? नहीं गाड़ी तो कोई नहीं. आता हत्तीवर बसून आम्ही वाघ बघणार आहे. मला मोठा हत्ती. बाबा भी नहीं मिली मेन रोड से. चढा. पूछवा लो मैसेज कर 7 बजे से कर रहे हैं. 7 बजे से लेकिन घूम रहे हैं ना हम लोग. 7 बजे एक जण चढणार आहे. हत्ती. मातोश्रीला जाऊ दे ग आपण. आणि लवकरच वरती जाऊन बसणार आहे. पार्थ कुमार वरती चढलेले आहे. जय बजरंगबली. खड़े नहीं रहना. K4 K3 आणि हत्तीवर बसलेलो आहे आम्ही. हत्ती एकदम मोठा आहे. वजन तसं काहीच नाही. आणि हत्तीवर सवारी. मातोश्री बसलेले आहे. वीरेंद्र दिसतात आहे का माहित नाही. मागे तोंड करा म्हणजे. आणि इकडे अनुप केळकर आणि गळ्यात अडकून ठेव. अपर्णा केळकर. नाही ते बरोबर पकडला. सरी समय उपस्थित. आणि चाललो आहे वाघ बघायला. मोठं दिसत आहे ते पाणी. ग्राउंड दिसतोय मोठं. इथेच आहे. मी उलटा बसलो म्हणजे. आणि ते अजून वाघ दिसतोय. जबरदस्त. अब इधर से देखो बैलेंस उधर खराब हो जाएगा तो फिर बल्कि फिर घुमा दूंगा. एकदम जवळ बसलेला वाघ. का सॉलिड आहे एकदम. 2 वाघ आहे. तिकडे एक बसला. झाडामागे दिसत तो तिथे हलता. पीछे अरे आहे काय इथे बसलं. हा इथे बस. हा इथे एक झाडीत बसलेला वाघ. चोपरा.
तिसरा हा बघ ना. हा मागे काय आहे त्याचे पंजाबी. इधर का दिखना है हमको. हा ते दिसतंय ना. हा 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 अजून एक अशा प्रकारे 3 वाघ बघितले आम्ही. तिसरा कुठे गेला. एक वाघ चाललाय. एक निघाला. माहित आहे. तो चालला एक झाडामध्ये. बराच दूर गेला आहे आणि एक इकडे आहे. अशा प्रकारे 3 वाघांचं दर्शन झालेलं आहे. बसून झालं ना. हत्ती वाघ जवळ ना आपण 4 वाजता घरी जाऊ. किती जवळ ना हो ना. आम्हाला असं दिसलं ते बांधवगड. हत्तीने परत प्रवास. वाघ एकदम आरामात बसला होता. काय रिॲक्शन होते नाही घाबरला ना? तो फक्त हत्तीवर बसायला घाबरला. आणि आता पुन्हा परतीचा ते 10 रुपये चाहिए. हा. मैं 560 दिए ना, 600 दिए ना, तो अभी आपको कितने. अशा प्रकारे 3 वाघ 10 रुपये द्या. 10 रुपये दर्शन झालेलं आहे. मी माझी पर्स आणली. फार कशी पाहिजे. मजा मजा. हत्तीचा छोटा बच्चा तो मागे एक मोठा. 3 हत्ती. मोठा आहे ना. हा तो एक बापू आहे. ही मादी आहे. छोटी वाली ही समोर आहे आणि मागे एक हत्ती. दोन्ही नर आहे. हा सगळ्यात ओल्ड आहे मागचा मधला. हा, आम्ही बसलो त्याच्यावर तो ना. सेकंड नंबर आम्ही त्याच्यावर त्याच्यावर बसली बरोबर. चला. अशा प्रकारे हत्तीवरनं व्याघ्र दर्शन. जानवर भी थोड़े दुबले हो जाते हैं लेकिन धूप काले में. पानी कम मिलता है. नीलगाय लश्कर नहीं रहता. आजची शेवटची ट्रिप. सकाळी 3 वाघ दिसलेले आहे आणि आता चित्त्याच्या शोधात. आता जे न दिसलेले प्राणी तो तिकडे पण आहे का. तो हळूहळू दिसतात आहे. आणि आता दिसलाय कोल्हा. कुठे आहे दुसरा. पळाला तिकडे. तो झाडाजवळ आहे. दिसलाय कोल्हा. ये छोटा वाला पेड़ दिख तिथे बसलाय मध्ये या 2 झाडांच्या मध्ये. कान दिसतात. कान दिखाई दे रहा ए. काय. हा समोर बसलाय ना ते दिसला ना. बायसन 2 बायसन दिसतात. दिसला का. एकदम जवळ बसलेला.
दूसरा बायसन बहुत बुढ़ा है नहीं तो खूपच मोठा झाला. सूख गया वो. हाँ तो मेल है वो बड़ा है. पार्थ को मला दिसलं. पार्थला दिसलं बायसन. थोडं इकडे येणार बाबा तो. आता पाहत मेल बायसन. छाल खा रहा है उसको की छाल. आणि एकदम सॉलिड बायसन दिसतोय आता. आपण हा काय तर आवडतं. चलो थांब ग. तुम्ही बोर नका करू. किती काढाल त्याचे फोटो? सहारा ले रहे हैं. बसा मग खाली. चित्त दिसत चित्ते पाण्याला मस्त काय चालू आहे. बस किती काढत असं बघा. तुला एन्जॉय नाही करता येत पण काय म्हटलं आहे बायसन. हा ना कुठून गेले सगळे? हे पण आहे. मोर खूप सारे. मोर पेक्षा नील काय पाहा ना. आता सगळे सोबत होते. आता गेलं इकडे तिकडे. कुठं आहे रे बा नीलगाय? त्या बायसनला इतका वेळ पाहिला आपण दुरून. जवळून 2 मिनिटं नाही पाहिलं आपण. हो ना. कौसा हे बच्चे आहे का नीलगायचे? ते नीलगाय आणि त्यांचे बच्चे 2 आहे का 3 आहे? तो समोर एक धावत गेला. बिचारे जरा हाडूक झाले. आणि एक चौथा तिकडे गेला. तलाव दिसतोय छोटासा आणि त्याच्यात झाड. तलावाजवळ एकही प्राणी नाही दिसत. पानी पीने के लिए जानवर आने के लिए टाइम है ना अभी. नहीं कर ऐसा कुछ नहीं कि जिसको प्यास लगी तो आ ही जाएगा. वो तो है. मेरे ख्याल से सूरज डूबते टाइम ज़्यादा आते. हाँ सूरज डूबने का टाइम है. अभी ये लोग 2 दिन के लिए बंद थी. वो जो टाइगर वो रिसर्च कर रहे थे. खुला दिसतोय. बऱ्याच वेळाने एक कोल्हा दिसलेला आहे. सुक्का एकदम. जास्त जाण नाही. आता इकडे बघतोय. कुत्र्यासारखाच दिसतो. गेला. कोल्हा गेला. याच्या दिसतो तर या पाण्यावर जमलेल्या मधमाशा. आणि तिकडे जो बसलाय पक्षी. चल. मासे इकडे येतात. थोडं तर म्हणलं काय तुम्ही खूप थांबत नाही. पाण्याचा स्रोत.
दक्षिण प्रदेश. तो नीलकंठ केला खालचा पसरलेला दिसतो. मस्त दिसतात. पाणी असल्यामुळे भरपूर हरिण दिसतात आहे. वाघ नाही दिसत आहे. नाच नाही. पाण्याचा प्रदेश दिसतोय आणि भरपूर प्राणी दिसतात. इकडे नीलगाय आणि त्याचे 2 बछडे पळताना दिसतात. भरपूर हरण. मस्त मस्त. मस्त मस्त. गाई बकऱ्यांसारखे हरण दिसतात. मगायचं आहे का? लांडगा जरा समोर आलेला आहे. कोल्हा अरे कोल्हा कोल्हा समोर आला. जरा पाहून पळतोय आता कुठे. मगाशी जाता का माहित नाही. कोल्हे मासे चालले नो एंट्री झोन मध्ये. आणि जाता जाता शेवटच्या फेरीत तुम्हाला रानडुक्कर दाखवून देतो. 2 रानडुक्कर आहे. बऱ्यापैकी झूम येतो रे. हा 28 झाले झाडा मागे. त्यालाही घेऊन गेलो माझ्या जवळ. हा हा जो आहे ना पळू दे. नाही हा काय आहे हा सांबार. नीलगाय. आणि जवळच उभा आहे ढोंब्या. सांबार बघतोय. छान शिंगवाला. आणि अशा प्रकारे आमची टोटल कर्मझरीची वर पडतात हा काय बोलतात आहे? उमरेच्या झाडाला उंबरणी तेंदू आहे. झाडावरी बसले थोडे डब्बू डब्बू छोटे छोटे. अच्छा तेंदू पत्ता आहे. जो फल है ना हाँ चीकू की तरीके लगता है इसका फल. अच्छा बीज भी चीकू से रहता है. हाँ इसलिए वो मकड़ खा रहे बंदर. बंदर बसले भरपूर सारे. तेंदू पत्ता है ये? हाँ अभी पत्ता कुछ नहीं है ना. अभी आएगा. अभी आने वाले नए पत्ते. अभी कम. सांबार महाराज चालले. आणि डुकर कुठं दाढी. चाल. अशा प्रकारे कर्मझरीची 3री ट्रिप संपत आलेली आहे. आणि एकूण हरिण माकडं आणि मोर मोर अशा प्रकारच्या प्राणी पाहता पाहता मग कोल्हा बायसन नीलगाय आणि मुंगूस आणि शेवटी वाघ असे सर्व पाहून आम्ही संपत आहे. आणि अशा प्रकारे कर्मझरी ट्रिप संपूर्ण. लवकर त्याचं CD रूपात प्रकाशन होईल. त्या समस्त लोकांनी याचा आस्वाद घ्यावा. वाघोबा पहिले आणि हे दिसत आहे ते घोस्ट ट्री. आवाज करणारा ठेवला. एवढसा बायसन ठेवलं. हे पूर्ण जंगलच बनवलं आहे त्यांनी. अशीच झाडं तरी आपल्याला गिधाडं नाही दिसली. गिधाडं आपण काही बघितलं लक्ष नाही दिलं तेव्हा ते अशी बसली राहतात एवढी. हा आपलं लक्ष नाही. गिधाडं बायसन सगळे प्राणी दिसतात. भारत का नहीं विश्व का एक महत्वपूर्ण पक्षी क्षेत्र माना गया है. वाघोबा ठेवला इथे. सगळे आवाज निघतील अशा प्रकार ठेवले. शूटिंग करताना दिसल्यावर मागची लाईट लावलेली आहे.
इथे जंगली कुत्री दाखवले हरणाचा शिकार करताना. आणि इकडे वाघ शिकार करताना दाखवलेला आहे. आता पुढे आता जसा जिवंत रानहेला बघितला नाकातून, हा तसा हा इथे एक रानहेला ठेवलेला आहे मोठा. आणि बरोबरच इकडे सांबार ठेवलेला आहे. सांबार कोथिंबीर वाला सांबार. आणि इकडे ठेवले आहे हरिण. आणि हरिण बघताय बंदराकडे. बंदरवरती वेगवेगळे आवाज काढतो. दोन हरिण. आणि हे आहे ते घोस्ट ट्री. अशा प्रकारे खरे वाघ खरे वाघ कोल्हे पाहिल्यानंतर आता आम्ही पुन्हा परत चाललेलो आहे. आणि याप्रमाणे कर्माझरी ट्रिप आमची संपूर्ण होते आहे. लवकरच याचं सीडी प्रकाशात इथे उभे राहा. लवकरच सीडी याच्यात तुमचं प्रकाशन होईल, तेव्हा तुम्हाला पाहता येईल. रानडे आणि केळकर परिणामकडनं बाय बाय. कर्माझरी. पाहिल्यानंतर खऱ्या गोष्टी पाहिल्यानंतर आता जरा खोट्या गोष्टी पाहतोय. हे पण आहे असंच पाहिलं म्हणायचं. नील गाय बऱ्याच वेळाने दिसली. तेव्हा ते पांढरं असतंच तसे गळ्यापाशी. कोणी आवाज करतोय? इकडे पाहते आमच्याकडे तोंड इकडे करण्याकरता म्हणून किती वाजून नील गाय. आपल्याला काढलं कोण आवाज काढतो? ब्रेक ब्रेक. हे पहा ना नील गाय. पागलच वाघ. मोरासारखी लांब शेपटी असते. बुलबुल एवढा पक्षी आहे पण